नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात आपण? मजेत ना? LKP क्लासमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. तर या पाठामध्ये आपल्याला टँजंट थेरम, कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम, टँजंट सेगमेंट थेरम हे तीन पाहायचे आहेत. हे तीन थेरम अतिशय सोपे आहेत, ते पाहून घ्यायचे आहेत. तर बघा, पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण सर्कलमध्ये काही घटक आपण पाहिलेले आहेत, ते पाहून घ्यायचे आहेत. पाठीमागचा व्हिडिओ मोस्ट इम्पॉर्टंट आहे, आपल्याला झालेला आहे. त्यानंतर सर्कल्स पासिंग थ्रू 1, 2, 3 पॉईंट्स, म्हणजे 1 पॉईंटमधून किती सर्कल जातात, 2 पॉईंट्समधून किती सर्कल जातात, 3 पॉईंट्समधून किती सर्कल जातात, हे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. त्यामध्ये नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे. यामध्ये बघा, हे पण झालेलं आहे. तर आपल्याला टँजंट थेरम पाहायचा आहे. यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट थेरम आहे टँजंट थेरम. तर यामध्ये लक्षात ठेवा, टँजंट थेरम म्हणजे काय बघा. A tangent at any point of circle is perpendicular to the radius at the point of contact. आता यामध्ये हा आपल्याला थेरम पूर्ण करायचा आहे. आता टँजंट म्हणजे काय हे तुम्हाला माहित पाहिजे. यामध्ये टँजंट म्हणजे बघा, असा एक सर्कल आहे आपला. त्या सर्कलमध्ये काय असणार आहे, एक आणि एक काय असणार आहे बघा. यामध्ये सर्कल आहे आणि सर्कलला काय असणार, एकाच बिंदूमध्ये अजून आलेले नाही आपल्या व्यवस्थित बघा. एकाच बिंदूमध्ये, इथे दोन बिंदूमध्ये झालेले आहे. मी काढून दाखवते. अशी बघा, आपली स्ट्रेट लाईन आलेली नाही, परंतु एकाच काय झालेलं आहे, एकाच बिंदूमध्ये जर एक रेषा त्या वर्तुळाला जर छेदत असेल तर याला आपण, ह्या लाईनला आपण काय म्हणणार आहोत, टँजंट म्हणणार आहोत. मग इथे एल ही काय आहे, टँजंट आहे. आता यामध्ये आपल्याला जो थेरम दिलाय तो थेरम बघा. A tangent at any point of circle is perpendicular to the radius at the point of contact. म्हणजे इथे बघा, आकृतीमध्ये काय सांगितलेलं आपल्याला की बघा, यामध्ये बघा, यामध्ये ही रेडियस आहे आणि ही काय आहे, टँजंट आहे. जिथं छेदतात तिथं 90 डिग्रीचा अँगल तयार होतो. म्हणजेच रेषा एल ही ओ ला काय आहे, लाईन एल परपेंडिक्युलर टू ओ ए, म्हणजे लाईन एल ही ओ ला परपेंडिक्युलर आहे, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर यामध्ये आपल्याला बघा, हे इनडायरेक्ट प्रूफ आहे. इनडायरेक्ट प्रूफ म्हणजे आपल्याला काहीतरी अजूम करायचं आहे. म्हणजे असं नाही, म्हणजे टँजंट ॲट एनी पॉईंट ऑफ सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, हे असं नाही म्हणून आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजेच आपल्याला एक ॲझ्युम करावं लागणार आहे. ॲझ्युम केल्यानंतर जे आपण मानलेलं आहे हे शेवटी काय येणार आहे, चुकीचं आहे असं आपल्याला येते आणि त्यावरून आपल्याला हा थेरम प्रूव्ह करायचा आहे. तर आता यामध्ये बघा, यामध्ये गिवन मध्ये काय दिलेलं आहे, लाईन एन लाईन एल इज अ टँजंट टू द सर्कल विथ सेंटर ओ ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट ए. आता यामध्ये लाईन एल ही काय आहे, टँजंट आहे. सेंटर काय आहे सर्कलचा, ओ आहे आणि कुठे छेदलेला आहे, पॉईंट एला छेदलेला आहे. आता प्रूव्ह काय करायचं आहे, मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं आहे, लाईन एल परपेंडिक्युलर टू रेडियस ओ ए. म्हणजे लाईन ही रेषा बघा, जी लाईन आहे ती कुणाला परपेंडिक्युलर आहे, रेडियसला परपेंडिक्युलर. रेडियसचं नाव काय बघा, ओ ए ला परपेंडिक्युलर आहे. आता आपल्याला काय ॲझ्युम करायचं आहे बघा, ॲझ्युम दॅट एल इज नॉट परपेंडिक्युलर सेगमेंट ओ ए. समजा आपण ॲझ्युम काय केलेलं आहे, एल ही परपेंडिक्युलर नाही सांगितलेलं आहे. एल ही ओ ए ला परपेंडिक्युलर नाही. म्हणजेच इथं काय आलेलं लक्षात ठेवा, म्हणजे एल हे ओ ए ला परपेंडिक्युलर नाही, याचा अर्थ ए हा पॉईंट कुठेतरी दुसरीकडे असणार आहे. काय लक्षात ठेवायचं, आपण अजून काय केलेलं आहे, एल इज नॉट परपेंडिक्युलर टू सेगमेंट ओ ए. म्हणजेच ए हा पॉईंट काय असणार आहे, इथं नसणार आहे, तर वरती कुठेतरी असणार आहे. मग तो पॉईंट कुठं असू शकेल बघा, त्यामध्ये आकृती काढलेली मी. तर यामध्ये बघा,
मी एक सिंपल आकृती काढते यामध्ये. आता इथं एक सिंपल आकृती काढलेली आहे. यामध्ये लक्षात ठेवा इथं अगोदर ए पॉईंट होता, तर तो ए पॉईंट एकतर काय असेल, एकतर खाली असेल, म्हणजे इथं पॉईंट असेल. आता परपेंडिक्युलर नाही म्हणल्यावर तो पॉईंट कुठं असणार आहे, एकतर खाली असेल एकतर वर असेल. म्हणजे आपण इथं दाखवला आहे तो पॉईंट. आणि मग इथं काय आपल्याला जो आपण मांडलेला आहे तो घ्या. आपण सपोज करा बी मांडला असेल तर इथं बी घ्यायचा आहे आणि इथं कुठला येणार आहे, सी येणार आहे. म्हणजे अशी आपली आकृती येणार. एक तुम्हाला पुढे काय होणार ते सांगितलेलं आहे. आता नेक्स्ट बघा पुढे. बघा यामध्ये assume that L is not perpendicular to segment OA. L हा OA ला परपेंडिक्युलर नाही. सपोज सेगमेंट OB is drawn perpendicular to line L. म्हणजे तर काय केलेलं आहे, OB ड्रॉन केलेला आहे, म्हणजे OB काढलेला आहे. Of course B is not same as A. Now take point C on line L such that A dash B dash C and BA is equal to BC. म्हणजे तर काय सांगितलेलं आहे बघा, आपल्याला जो सर्कल दिलेला आहे त्या सर्कलला काय नाही म्हणून सांगितलेलं आहे बघा. यामध्ये अनेक परत ते आकृती काढतोय मी. म्हणजे त्याने काय सांगितलेलं आहे की, म्हणजे यामध्ये ए हा पॉईंट इथं नाही, तर ए हा पॉईंट समजा इथं असेल तर इथं आपल्याला एक सपोज करायला सांगितलेलं आहे, सेगमेंट ओ बी घ्यायला सांगितलेलं आहे. म्हणजे इथं ओ ऑलरेडी आहे, इथं आपल्याला बी घ्यायला सांगितलेलं आहे. ओ बी इथं बी घ्यायला सांगितलेलं आपल्याला, बरोबर आहे. मग ए बी सी, मग इथं काय असणार आहे, सी असणार आहे आपला. म्हणजे ज्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला एक्स्ट्रा पॉईंट आपण ॲझ्युम काय केलेला आहे, ओ बी इज परपेंडिक्युलर टू लाईन एल हे सपोज करायचं आहे. आणि ए बी सी एका रेषेत घ्यायचे आहे, आणि तिथून आपल्याला काय करणार आहे, ए बी इज इक्वल टू बी सी. हे कन्स्ट्रक्शन आहे, लक्षात ठेवा. ए बी इज इक्वल टू बी सी म्हणजे यामध्ये बी हा पॉईंट असा घ्यायचा आहे, सॉरी सी हा पॉईंट असा घ्यायचा आहे, बी पण आपणच घेतलेला आहे, सी असा घ्यायचा आहे की तो ए बी आणि बी सी काय येणार आहेत, इक्वल येणार आहे. ए बी इज इक्वल टू बी सी इक्वल येणार आहे. त्यानंतर बघा काय पुढे. आता यामध्ये आपल्याला दोन ट्रायंगल तयार झालेत बघा. ते ट्रायंगल खाली आकृती काढलेले ते बघूया आपण. यामध्ये दोन ट्रायंगल तयार झालेत आपले. बघा यामध्ये दोन ट्रायंगल तयार झालेत. कुठले ट्रायंगल, ओ बी सी ओ बी ए. बघा ओ बी सी हा एक ट्रायंगल आणि खालचा एक ट्रायंगल आहे ओ बी ए. आता यामध्ये काय काय दिसते बघा, ओ बी सी आणि ओ बी ए मध्ये सेगमेंट बी सी कॉन्ग्रुएंट सेगमेंट बी ए कन्स्ट्रक्शन आहे, कारण बी सी आणि बी ए हे काय आहे, एकरूप आहे. मगाशीच आपण कन्स्ट्रक्शन केले. सी हा पॉईंट आपल्याला असा घ्यायला सांगितलेला आहे की त्यामध्ये काय होईल, ए बी इज इक्वल टू बी सी होईल. नेक्स्ट बघा यामध्ये राईट अँगल ट्रायंगल आहे बघा इथं, ओ बी सी आकृतीमध्ये पहा, ओ बी सी ओ बी ए हा काय राईट अँगल ट्रायंगल आहे, म्हणून इथं ईच अँगल इज 90 डिग्री. देन सेगमेंट ओ बी इज इक्वल टू ओ बी. आता मधलं बघा, मधली जी भिंत आहे ओ बीची सेगमेंट ओ बी, ते वरच्या घराला पण सेम आहे, खालच्या घराला पण सेम आहे. म्हणजे इथं काय दिले बघा, ओ बी इज इक्वल टू बी, इथं कॉमन साईड दिली तरी पण चालेल. आता यामध्ये बघा साईड अँगल, बघा यामध्ये बघा साईड अँगल आणि ही पण साईड आहे. म्हणजे कुठली टेस्ट झाली, दोन जे ट्रायंगल आपण घर जी मांडली होती, ट्रायंगल ओ बी सी कॉन्ग्रंट ट्रायंगल ओ बी ए, साईड अँगल साईड टेस्टनुसार कॉन्ग्रंट असणार आहेत. आणि त्यामुळे बघा ओ सी इज इक्वल टू ओ ए, हे ओ सी ही साईड आणि ही साईड कॉन्ग्रंट झाल्या. बट इथं काय म्हटलेलं आहे बघा, बट सेगमेंट ओ ए इज रेडियस. परंतु सर्कलमध्ये असताना ओ ए ही काय होते, रेडियस. मग ओ ए रेडियस झाल्यावर ओ सी सुद्धा पण काय होणार आहे, रेडियस. सो सेगमेंट ओ सी मस्ट ऑल्सो बी रेडियस, आणि सेगमेंट ओ सी ही रेडियस असायलाच पाहिजे. सी लाईज ऑन द सर्कल, त्यामुळे सी कुठं असायला पाहिजे, सर्कलवरच असायला पाहिजे. दॅट मीन्स पुढे काय म्हटलेलं आहे बघा, दॅट मीन्स लाईन एल इंटरसेक्ट द सर्कल इन 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स ए अँड सी. आता असं जर असेल, याचा अर्थ
लाईन यल इंटरसेक्ट द सर्कल इन टू डिस्टिंक्ट पॉईंट्स ए अँड सी. म्हणजे लाईन काय करत आहे, ए आणि बघा जी लाईन आहे त्या लाईनचं काय झालेलं आहे, ती लाईन वर्तुळाला दोन बिंदूमध्ये छेदत असणार आहे, सी आणि ए. बट लाईन इज अ टँजंट, पण आपल्याला लाईन यल ही काय सांगितलेलं आहे, टँजंट आहे, त्यामुळे सेकंड नसणारच आहे. गिवन दिलेलं आहे इट इंटरसेक्ट्स द सर्कल इन ओनली वन पॉईंट, परंतु ही टँजंट असल्यामुळे एकाच बिंदूला छेदणार आहे, दोन बिंदूमध्ये छेदणार नाही. आवर अजम्पशन दॅट यल इज नॉट परपेंडिक्युलर टू रेडियस ओ इज रॉंग. मग आपण जे अजम्पशन केलेलं आहे, जे गृहीत मानलेलं आहे, देअरफॉर काय म्हणतो शेवटी बघा, मग लाईन यल परपेंडिक्युलर टू रेडियस ओ ए, म्हणजे लाईन यल ही ओएला परपेंडिक्युलर असणार आहे. आपण जे अजम्पशन केलेलं आहे ते रॉंग आहे आणि लाईन यल ही ओएला परपेंडिक्युलर आहे. बघा, आय होप मला असं वाटतं की तुम्हाला हा थेरम समजला असेल. समजलं नसेल तर परत व्हिडिओ आपण काय करायचा आहे, रिप्ले करायचा आहे आणि पाहायचा आहे. नेक्स्ट पाहून घ्या. त्यामध्ये लेट्स रिकॉल म्हटलेलं आहे आपल्याला. बघा, लेट्स रिकॉल म्हटलेलं आहे यामध्ये विच, बघा यामध्ये which theorems do we use in proving that hypotenuse is the longest side of a right angle triangle. तर आपल्याला हा राईट अँगल्ड ट्रायंगल प्रूव्ह करायचा आहे. तर फर्स्ट लक्षात ठेवा, बाय पायथागोरस थेरम. तर कशाने प्रूव्ह करणार, बाय, इथे लिहायचं आहे बाय पायथागोरस थेरम. काय येणार पहिला, बाय पायथागोरस थेरम, हे आपण फर्स्ट लिहिणार आहे. तर पुढे काय करायचं बघा, पायथागोरस थेरम म्हणलेला आहे, तर पुढे नेक्स्ट ओळ काय लिहिणार आपण, पायथागोरस थेरमनुसार काय आहे आकृतीमध्ये बघा, AC स्क्वेअर हायपोटेनस स्क्वेअर, नेक्स्ट AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. बरोबर आहे. हियर AC इज हायपोटेनस, सो AC इज द लॉंगेस्ट साइड ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल. ही झालं फर्स्ट. आता सेकंड आपण कसं ठरवणार बघा, सेकंड जे आहे तर आपल्याला बघा सेकंड हे कशावर ठरवणार बघा. सेकंडचा जो पॉइंट आहे सांगतो तुम्हाला, साइड अपोजिट टू, बघा साइड अपोजिट टू 90 degree angle is longest side. longest is largest, इथे longest लिहूया आपण. opposite to 90 degree angle is a longest side because it is a right angled triangle. हे दोन आपल्याला थेरम वापरायला लागणार आहेत, कारण 90 अंश कोनासमोरील बाजू ही काय असते, सर्वात मोठी असते. नेक्स्ट बघा, कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम. तर कॉन्व्हर्स म्हणजे बघा, आता आपण जो माशी टँजंट थेरम जो पाहिलेला आहे त्याच्या उलट रीतीने आपल्याला हा प्रूव्ह करायचा आहे. बघा, लाईन परपेंडिक्युलर टू रेडियस ऑन द सर्कल इज टँजंट टू द सर्कल. म्हणजे यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, लाइन परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट इट्स पॉइंट ऑन द सर्कल इज टँजंट टू द सर्कल. आता जी लाईन इथं परपेंडिक्युलर आहे यामध्ये बघा आकृतीमध्ये, लाईन परपेंडिक्युलर टू द, आता ही लाईन आहे परपेंडिक्युलर टू द रेडियस, आता रेडियसला ही परपेंडिक्युलर आहे. ॲट इट्स पॉइंट ऑन द सर्कल, आता या पॉइंटला ऑन द सर्कल वरती, आणि ही लाईन ही काय याला टँजंट आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. बघा यामध्ये पण आपल्याला काहीतरी अझूम करायचं आहे. फर्स्ट आपल्याला गिवन लिहिला पाहिजे. गिवन मध्ये काय लिहायचं, एम इज द सेंटर ऑफ द सर्कल, सेगमेंट MN इज अ रेडियस. म्हणजे एम हा सेंटर आहे आणि MN ही त्याची रेडियस आहे. तर आपल्याला आणखी काय दिलेलं आहे, तर लाईन बघा, लाईन L ही कुणाला परपेंडिक्युलर आहे, सेगमेंट MN ॲट पॉइंट N. नेक्स्ट आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, लाईन L ही टँजंट आहे, हे
प्रूव्ह करायचं आहे. लाईन यल ही टँजंट आहे प्रूव्ह करायचं आहे. आता यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, एक ॲझ्युम करायचं आहे. दुसरा एक पॉईंट घ्यायचा सांगितलेलं बघा, टेक एनी पॉईंट पी अदर दॅन एन ऑन द लाईन यल, ड्रॉ सेगमेंट एम पी, आणि तो सेगमेंट एम पी आपल्याला ड्रॉ करायचा आहे. बघा यामध्ये काय सांगितलेलं आपल्याला प्रूव्ह काय करायचं ते तुम्हाला कळलेलं आहे. टेक एनी पॉईंट पी अदर दॅन एन, आणि तो पी पॉईंट एम ला जोडायचा आहे. जोडलेला आहे. नेक्स्ट आता इन ट्रायंगल एम एन पी, आता एक ट्रायंगल तयार झालेला आहे आपला यामध्ये, ट्रायंगल एम एन पी. हा ट्रायंगल एम एन पी मध्ये एन इज राईट अँगल आहे. सो सेगमेंट एम पी हा काय झाला, त्याचा हायपोटेनस होणार आहे. राईट. नेक्स्ट आता यामध्ये हे आपल्याला माहितच आहे की जर हायपोटेनस असेल आणि हायपोटेनस हा एम पी हा इतर कोणत्याही दोन बाजूपेक्षा म्हणजे एम एन पेक्षा आणि एम पी पेक्षा काय असणार आहे, ग्रेटर असणार आहे. म्हणजेच एम पी इज ग्रेटर दॅन सेगमेंट एम एन. एम पी इज ग्रेटर दॅन सेगमेंट एम एन असणार आहे, कारण आपल्याला एक थेरमच आहे की 90 डिग्रीच्या समोर जो 90 डिग्रीच्या समोर जी साईड असते ती साईड इतर दोन बाजूंपेक्षा काय असणार आहे, मोठी असणार आहे. ॲज सेगमेंट एम एन इज रेडियस. आता सेगमेंट एम एन ही काय आहे सांगा, सेगमेंट एम एन ही काय आहे, रेडियस आहे. त्यामध्ये बघा सेगमेंट एम एन ही काय आहे, रेडियस आहे. पॉइंट पी कांट बी ऑन द सर्कल. सेगमेंट एम एन ही एक रेडियस आहे आणि त्यामुळं पॉइंट पी हा सर्कलवर नसणारच आहे. लक्षात ठेवा, कारण लक्षात ठेवा, कारण एम एन ही एम पी बरोबर नाही. एम पी ही काय आहे, एम एन पेक्षा मोठी आहे. साहजिकच मग तो सर्कलवर नसणार आहे, कारण सगळ्या रेडियस काय असणार आहेत, जे आहेत ते सर्कलवर असतात. आणि सर्कलच्या बाहेर जर सोडून गेली एम पी बघा बाहेर येणार आहे, मग पी हा कुठे नसणार आहे, सर्कलवर नसणारच आहे. नो अदर पॉइंट एक्सेप्ट पॉइंट एन, म्हणजे पॉइंट एन पेक्षा शिवाय दुसरा कोणताही पॉइंट लाईन येलवर ऑफ लाईन यल इज ऑन द सर्कल. नो अदर पॉइंट एक्सेप्ट पॉइंट एन ऑफ लाईन यल इज ऑन द सर्कल. म्हणजे एन ला सोडून, लक्षात ठेवा, एन ला सोडून यल वरती आणि यल आणि वर्तुळावरती एन शिवाय कोणताच बिंदू नसणार आहे. म्हणजे एन शिवाय कोणताही बिंदू वर्तुळावर नसणार आहे म्हणून सांगितलेलं आहे. Therefore, a line L intersect the circle in only one point N. त्यामुळं लाईन L ही वर्तुळाला फक्त N बिंदूमध्ये छेदणार. Therefore, line L is a tangent to the circle. आणि त्यामुळं लाईन L ही काय असणार आहे, टँजंट असणार आहे. हे आपल्याला स्टेप्स लक्षात ठेवायला लागणार आहेत सगळ्या. तर आपल्याला नेक्स्ट पुढचा भाग बघायचा आहे. बघा इथं आपलं प्रूव्ह झालेलं आहे की लाईन यल ही सर्कलला काय असणार आहे, टँजंट असणार आहे. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. नेक्स्ट बघा यामध्ये लेट्स डिस्कस. बघा प्रश्न पहिला पूर्ण वाचून घेऊया. यामध्ये इन फिगर 3.14 बी इज अ पॉइंट ऑन द सर्कल विथ सेंटर ए. द टँजंट ऑफ द सर्कल पासिंग थ्रू बी इज टू बी ड्रॉन. There are infinite lines passing through the point B. Which of them will be tangent? Can the number of tangents through B more than one? त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, ए हा सेंटरला म्हणून सांगितलेला आहे. त्यानंतर बी हा वर्तुळावर आहे आणि या बी मधून आपण किती टँजंट्स काढू शकतो, कारण बी मधून आपल्याला काय येणार आहे, ओनली वनच टँजंट मिळू शकते. कारण बी पॉईंट वरती लक्षात ठेवा एकच आपण काय करू शकतो, टँजंट काढू शकतो. आता नेक्स्ट आपल्याला बघा पुढे पॉइंट सी लाईज इन द इंटेरियर ऑफ द सर्कल. आता पॉइंट सी कुठं आहे यामध्ये बघा, इंटेरियर आतमध्ये आहे. पॉइंट सी इज अ इंटेरियर ऑफ द सर्कल. तर आपल्याला काय म्हटलेलं आहे बघा पुढे, कॅन यू ड्रॉ टँजंट टू द सर्कल थ्रू सी. तुम्ही सी मधून टँजंट काढू शकता का, नाही, कारण वर्तुळाच्या आतमध्ये असेल तर ती टँजंट होणार नाही, कारण ह्या पॉईंटमध्ये टँजंट आपल्याला काढता येणार नाही, कारण टँजंट ही वर्तुळाच्या एकाच पॉईंटला छेदायला पाहिजे. नेक्स्ट पॉइंट डी इज इन द एक्सटेरियर ऑफ द सर्कल. आता पॉइंट डी हा काय आहे बघा यामध्ये, एक्सटेरियर आहे, वर्तुळाच्या बाह्य भागात आहे. नेक्स्ट कॅन यू ड्रॉ अ टँजंट टू द सर्कल थ्रू डी. डी मधून तुम्ही टँजंट काढू शकता. इफ येस, हाऊ मेनी सच टँजंट्स आर पॉसिबल. जर असेल तर असे किती टँजंट्स आपण काढू शकतो. तर यामधून बघा आपण किती टँजंट काढू शकतो. देर आर, वी कॅन ड्रॉ 2 टँजंट्स, म्हणजे इकडून एक अशी एक येणार आहे इथं छेदणारी, लक्षात ठेवा.
आणि इकडून एक अशी येणार आहे, इथं छेदणार. म्हणजे आपण वी कॅन ड्रॉ 2 टँजंट्स फ्रॉम एक्सटेरियर पॉइंट डी, म्हणजे डी पासून आपण 2 टँजंट्स काढू शकतो. नेक्स्ट, from the discussion you must have understood that 2 tangents can be drawn to a circle from the point outside the circle as shown in the figure. In the adjoining figure, line DP and line DQ. आता दोन बघा यामध्ये दाखवले त्यांनी काढून त्या बघून घ्यायच्या आहेत. लाइन बघा यामध्ये लाइन DP and line DQ are the 2 tangents. काय दोन टँजंट्स आहेत, काढलेले आहेत बाहेरील बिंदूमधून. and touch the circle at points P and Q आणि P and Q मध्ये टच करतात. सेगमेंट DP and सेगमेंट DQ are called tangent segments. आणि DP आणि DQ आपल्याला काय म्हणायचं आहे, टँजंट सेगमेंट्स म्हणायचं आहे. कसले सेगमेंट्स आहेत, टँजंट सेगमेंट. आता आपल्याला तोच पुढे नेक्स्ट टँजंट सेगमेंट थेरम पाहायचा आहे. बघा यामध्ये काय सांगितलेलं आहे, टँजंट सेगमेंट्स मध्ये ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे. टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम एन एक्सटर्नल पॉइंट टू अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट्स. म्हणजे जे टँजंट्स असतात वर्तुळाच्या बाहेर बिंदून काढलेले आहेत आणि त्या दोन्ही टँजंट सेगमेंट्स काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ऑब्झर्व द ॲडजॉइनिंग फिगर, राईट गिवन अँड टू प्रूव्ह. आता आपल्याला ही आकृती ऑब्झर्व करायची आहे आणि आपल्याला गिवन अँड प्रूव्ह लिहायचं आहे. बघा आकृती ऑब्झर्व करा. यामध्ये काय आपल्याला गिवन काय लिहायचं आहे ते बघायचं आहे आणि प्रूव्ह काय करायचं. त्यामध्ये यावरून आकृतीमध्ये आपल्याला गिवन दिसते बघा, A is the center of the circle. आपल्याला पॉइंट लिहायचा आहे. काय लिहायचं गिवन मध्ये, गिवन मध्ये काय लिहायचं आहे, A is center of the circle. नेक्स्ट DP and segment DP and segment DQ are the tangents intersect at point P and Q respectively. म्हणजे P आणि Q ला ते काय करतात, छेदतात किंवा टचेस म्हणलं चालते. बघा पहिल्यांदा A is the center of the circle and segment DP and DQ are the tangent segments touches the circle at point P and Q. त्यानंतर आपल्याला प्रूव्ह काय करायचं, बघा प्रूव्ह काय करायचं आहे यामध्ये, प्रूव्ह काय करायचं आहे यामध्ये, सेगमेंट PD कॉन्ग्रुएंट सेगमेंट DQ किंवा QD. बघा सेगमेंट PD कॉन्ग्रुएंट सेगमेंट QD. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. सेगमेंट PD कॉन्ग्रुएंट सेगमेंट QD हे आपल्याला लिहायचं आहे. तेच बघा इथं व्यवस्थित लिहून दाखवते मी तुम्हाला रिकाम जागी. यामध्ये गिवन मध्ये कसं लिहायचं आहे बघा, आपल्याला सांगतो. C is the center of the circle. सेगमेंट बघा सेगमेंट PD and segment QD are the, पुढे काय लिहायचं आहे, are the tangent segments intersect touches at point P and Q. touches at point P and Q असं आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर प्रूव्ह काय करायचं आहे, तो प्रूव्ह काय करायचा आहे, सेगमेंट PD कॉन्ग्रुएंट सेगमेंट QD हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. लक्षात ठेवा D आहे इथे, लक्षात ठेवा D म्हणजे सेगमेंट PD कॉन्ग्रुएंट सेगमेंट QD हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्यानंतर आपण इथं कन्स्ट्रक्शन पण लिहू शकतो. बघा कन्स्ट्रक्शन काय करायचं आहे बघा, यामध्ये कन्स्ट्रक्शन मध्ये बघा तिथे आकृतीत दाखवतो मी कन्स्ट्रक्शन काय करायचं आहे.
बघा यामध्ये. तर आपल्याला यामध्ये काय करायचं आहे, रेडियस ड्रॉ करायचे आहेत आपल्याला 2. बरोबर आहे. रेडियस ड्रॉ केल्यामुळं इथं काय होणार आहे, 90 डिग्रीचा अँगल होणार आहे. आता आपल्याला ऍक्टिव्हिटी काय दिलेली आहे बघू किंवा in a triangle PAD and triangle QAD. आता यामध्ये बघा हे PAD इथं 90 डिग्रीचा अँगल आहे. हे 2 घर आहेत. हा एक ट्रायंगल आहे, ट्रायंगल PAD आणि ट्रायंगल QAD. PAD आणि QAD 2 घर झाली. तर यामध्ये आपल्याला काय करायचं बघा, सेगमेंट PA. तर सेगमेंट PA, तर ह्या इथं काय येणार बघा, ह्या रिकाम जागा सेगमेंट PA ला कोण कॉन्ग्रुएंट आहे, सेगमेंट QA. सेगमेंट QA. सेगमेंट QA लक्षात ठेवा, सेगमेंट QA. बघा परत लिहिते. बघा याला सेगमेंट PA ला सेगमेंट इथं QA येणार आहे, लक्षात ठेवा. सेगमेंट लिहायचं आहे. सेगमेंट AD कॉन्ग्रुएंट सेगमेंट AD. आता ही मधली जी रेषा आहे ती दोन्हीला पण समान आहे. मग इथं आपण काय लिहिणार, कॉमन साइड. इथं काय लिहायचं आपल्याला, कॉमन साइड लिहायचं आहे 2 नंबरला, लक्षात ठेवा. नेक्स्ट, अँगल APD इज इक्वल टू अँगल AQD 90 डिग्री टँजंट थेरम, कारण हे टँजंट थेरम नुसार 90 डिग्री आहे. देअरफॉर ट्रायंगल PAD कॉन्ग्रुएंट ट्रायंगल QAD. आता कोणता थेरम आहे इथं ते लक्षात ठेवायचं आहे, हायपोटेनस साइड टेस्ट. लक्षात ठेवायचं, काय ठेवायचं आहे, हायपोटेनस साइड टेस्ट. इथं लिहायचं आहे हायपो, कारण बघा 90 डिग्री तयार झालेला आहे आणि कर्ण आहे याचा, हायपोटेनस साइड टेस्ट. इथं काय येणार आहे, हायपोटेनस साइड टेस्ट. नंतर ह्या ठिकाणी काय येणार आहे, सेगमेंट DP कॉन्ग्रुएंट सेगमेंट TQ. ह्याला काय म्हणायचं आपण शॉर्टकटमध्ये, CSCT. आता CSCT म्हणजे काय बघा, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट, हे साइड्स आहेत, करस्पॉन्डिंग साइड्स आहेत आणि कुणाचे आहेत, कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. आणि सो देअरफॉर म्हणून आपल्याला वरची ओळ आहे तशी लिहायची आहे. लक्षात ठेवा कोणती वरची ओळ बघा यामध्ये ही. सो टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम अन इंटरनल पॉइंट टू अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. हे काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. आता यामध्ये हा भाग तुम्हाला पूर्णपणे समजला आहे अशी मी अपेक्षा करतो. जर तुम्हाला काही भाग समजला नसेल तर तुम्ही मला काय करू शकता, कमेंट्समध्ये प्रश्न विचारू शकता. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सॉलिड एक्झाम्पल्स पाहायचे आहेत, सॉलिड एक्झाम्पल्स. अँड नेक्स्ट आपल्याला 3.1 आपल्याला पूर्ण सोडवून घ्यायचं. अतिशय सोपा 3.1 आहे, फक्त तुम्हाला लक्ष द्यायचं आहे व्यवस्थित आणि व्हिडिओ पाहायचा आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत जा. धन्यवाद.